परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर प्रभू तसेच पंचअवताराच्या श्री चरणास माझे सहस्र दंडवत. तसेच आज ज्या अवताराची आपण अवतरण दिन साजरा करत आहोत त्या अवताराला म्हणजे ते अवतार म्हणजे अत्रि अनुसयानंदन श्री दत्तात्रेय प्रभू ह्या अवताराला मी शिरसावद्य साष्टांग दंडवत करीत आहे. तसेच मंचकावर उपस्थित मी सर्वांचे नाव घेणार नाही कारण की मला पहिलीच वेळ कमी दिलेला आहे. मला सर्वांचे नाव घेऊ इच्छितो, मी सर्वांना दंडवत करू इच्छितो, पण मी एकाच वाक्यात सर्वांना दंडवत करणार आहे. मंचकावर उपस्थित परमपूज्य बाबाजी जे अध्यक्ष आज ज्यांना अध्यक्षाचा मान दिलेला आहे ते आणि मंचकावर उपस्थित विद्वत रत्न यांना माझा हार्दिक दंड. तसेच भिक्षुक वर्ग तसेच तपस्विनी आयांचा वर्ग तसेच वासनिक वर्ग महिला वासनिक वर्ग तसेच बालमंडळी सर्वांना माझा हार्दिक दंडवत. मला पहिलेच वेळ कमी दिलेला आहे पण मी शुभेच्छापर म्हणजे माझी इच्छा एक होती. कालपासून मी विचार केला की दत्तात्रेय प्रभू महाराजाच्या जन्माच्या विषयी काही बोलावं आणि जरी आपली परवानगी असेल तर मी बोलतो, नाहीतर माझे शब्द माझ्याजवळ आणि मी शुभेच्छा देऊन मी आपल्या संपवतो. बोला, परवानगी आहे मला? नाही आपण शुभेच्छा देऊ शकतो. ठीक. तर आज मी इथं पाहत आहे, काय पाहत आहे, एक गोष्ट की आपल्या ह्या सभेमध्ये जवळजवळ 108 लोक आहे. पण हा 108चा जो आकडा आहे हा खूपच भारी असल्यासारखा आकडा आहे. समजलं का नाही? खूपच भारी असल्यासारखा आकडा आहे. कारण की 108चा आकडा म्हणला तर याच्यामध्ये सर्वच काही येतो. पण गणितामध्ये 108च्या आकड्यामध्ये जो 9चा अंक येतो तर त्या 9च्या अंकाच्या आधारे 9चा अंक कोणाचा आहे तर माहित आहे का तुम्हाला? जरी गणिताच्या आकड्यामध्ये पकडला आणि आमच्या शास्त्रामध्ये पकडला तर 9व्या स्थानावर माया येतो आणि त्या मायेला निमित्त करून शनी परमेश्वर सृष्टीची रचना करतो आणि रचना करून परमेश्वर जीवाला ज्ञान प्रेम देऊन शनी उद्धार करतो. असे हा गणिताचा 9चा आकडा आहे. आणि आपल्या पंथामध्ये ज्या महंत्या आहेत म्हणजे आमन्यायाच्या महंत्या, त्या महंत्यांच्या सुद्धा समोर 108चा आकडा लागलेला आहे. म्हणजे हा मानाचा एक आकडा आहे. पूर्ण विश्लेषण करणार नाही याच्याबद्दल, केव्हा तरी मला वेळ भेटेल त्यावेळेस विश्लेषण करेल. आणि अशा पद्धतीने परमेश्वर ह्या जगाची निर्मिती करून जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणजे प्रत्येकाने आज विचार केला पाहिजे की आम्ही जगामध्ये कशासाठी आलो, काय केल्या पाहिजे आणि काय करून केल्या पाहिजे आणि कुठं आम्ही जाणार आहोत. प्रत्येकाने हे विचार केला पाहिजे आणि परमेश्वराची भक्ती केल्या पाहिजे आणि आपला उद्धार केला पाहिजे, नामस्मरण केल्या पाहिजे. श्री चक्रधर स्वामींनी सांगितला की पाश्चात प्रहरी उठीचे नामस्मरण कीजे तो सारस्वत काळ. म्हणजे विद्यार्जन करण्याचा काळ आहे, परमेश्वराला प्राप्त करण्याचा काळ आहे, परमेश्वराला प्रसन्न करण्याचा तो एक काळ आहे, एक वेळ 3 ते 6चा वेळ. त्या टायमात आपण जरी परमेश्वराची प्रार्थना जरी केला तर परमेश्वर प्रसन्न होतात, आमचे रेंगाटलेले काम सर्व पूर्ण करतात परमेश्वर. म्हणून मी सर्वांना एक वेळेस म्हणेन की परमेश्वराचा स्मरण करा. सिमरन बोटी प्रेम की
हृदय माही निचोर कंचन काया होत है इस बूटी के जोर मनुआ इस बूटी के जोर. याच्यानंतर मी सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत आहे. श्री दत्तात्रय प्रभूच्या जयंतीच्या शुभेच्छा देत आहे आणि आपल्या लावलेल्या शब्दांना विराम देत आहे. सर्वज्ञ श्री दत्तात्रय महाराज की धन्यवाद. धन्यवाद बाबाजी. या ठिकाणी आपण शुभेच्छा दिल्या. अल्पशा वेळेवर आपण शुभेच्छा दिल्या.